घरनं फोन येतो सारखा ये म्हणून लंपट काय चालू सुरफाटे म्हणते ती ठीक आहे घाम आला मारला कोंडी खायचं कोंडी कुठं कोंडी म्हणते ती कुठं सुरफाटे म्हणते ती कुठं लंपट म्हणते ती ते खेळ आलोय मी काय ब्लॉग बनवत नाही तर गाईज लंपट खेळ आलतो किती 8:30-9 वाजता आलतो काहीतरी विषय चालू आहे मागं लंपट चालू जोरदार रोज मला ओवळलं होतं मला टिकला सगळा ही झाला घाम आला काय विषय नाही लंपट खेळतो तो 9ला आलोय 10:30 वाजले तर जवळजवळ 1.5 तास झालं खेळतो फोन आला मला समजा बाद झालं खेळायचं 11 वाजल्या त्या 2 तास खेळ 2 तास आता नडग्या गुडघं बिडघं सगळं दुखा लागले आयुष्य काय 2 तास खेळ निघायचं अजून चालू डाव त्यांचा तर हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द माय चॅनल मस्त दिसते आणि काल ते लंपाट खेळलं ना सुरपाट्या खेळलं ना पाय एवढा दुखा लागलाय आज गोठा आहे ना हा गोठा हा दुखा लागला लई आणि काय सुद्धा पिल्याचं नाव ठेवायचं कार्यक्रम आहे बारसं पिल्याचं तर ते हित करायचं का तिथं खाली करायचं अजून फिक्स नाही झालं फिक्स तिथंच करायचं तर गाईज कुंकू लावायचा का सॉरी उद्या कार्यक्रम आहे ना तर ते कुंकू लावतात काहीतरी विषय म्हणजे ते घरोघरी बायांना कुंकू लावतात की या बाबा असं त्यामुळे इथं चोपण वस्ती राहतो गावातल्या मम्मीला येऊ दिवसभर नाही सुचलं आणि बरोबर संध्याकाळी सुचलंय ह्या टायमाला कसं आहे किड पण येतं गाडीवर आणि रस्ता पण ह्या साईडचा जरा खराब आहे जरा खड्डा हुकवायला गेलं तर किडा डोळ्यात शिरतं किडा हुकवायला गेलं गाडी खड्ड्यात जाते असं विषय हे शेतात राहते ते किती शांत वाटणार हे ऊस आहे इकडे पण ऊस आहे मधून रस्ता आहे असा पूर्ण इकडून पण इथून ह्या साईडनं आलोय ह्या साईडनं पाठीमागनं आलोय असं सामसूम आहे तर त्यांचं घर आहे पाठीमागे केळीची बाग पण आहे मस्त शांत वातावरण गावाकडे म्हणलं ना पीसफुल असते नो टेन्शन काय नाही पैशासाठी सिटीमध्ये जावं लागते जर तुम्हाला पीस पाहिजे असेल तर गावाकडेच भेटतो सगळ्यात महत्वाचं बघू मी पण करेल काहीतरी विषय गावाकडेच काय पाऊस यायला लागला तर गाय येत होता पाऊस लागला तर आमचा इथून पिपळाची वस्ती आहे तिथं असताना पाऊस लागला एकदम आता परा चालू झाला बरं ठीक आहे आज आलाय ठीक आहे तर उद्या जर आला अजून पण काय पडायचं मला पावसा उद्या कार्यक्रम उद्या जर पडला तर काय करायचं काय तिथं आता उद्या मंडप वगैरे लागणार आहे तिथं पूर्ण मंडप लागणार आहे आणि त्याचं डेकोरेशन वगैरे असणार आहे राहणं चालायचं सांगा तर गाईज मी थोडासा बिझा आहे जस्ट इथून किती 500 मीटरच असेल ते 500 मीटर मध्ये एवढा बाहेर पाऊस एकदम नाही का एकदम असा थोडा चालू झाला आणि एकदम रफ चालू झाला असं फास्ट चालू झाला त्यामुळे भिजलंय सगळं दिसतंय काय हे कोरडं आहे बोललंय एवढं ठीक आहे
तर गाईज रात्रीच्या 10:15 झाल्या त्या 10:14 झाल्या त्या आणि एवढा तुफान पाऊस चालू आहे ना. तुफान पाऊस आला तुफान. लय जोरात पाऊस चालू आहे. वरी पत्र आहेत ना ते पण असं जास्त वाचतो काम तर केल्या झोप नाही तिकडं. तिला झोपल्या काय नाही केलं आता. एवढं करण्यासारखं काही नव्हतं आता काय नाही. तर काही विषय काय माहित आहे का, माझा एक फ्रेंड होता ना, त्याचे पप्पा ना सॉरी माझे फ्रेंड होते ना, त्याचे चुलते आहेत ना काका त्याचे, त्यांचं आज दुःखद निधन झालं दुपारी. तर सकाळी निधन झालं तर दुपारी त्यांची माती होती तर तिकडे गेलतो. दिवसभर काही केलेलं नाही आणि काय संध्याकाळी तेवढं ते कार्यक्रमाचं सांगायला गेलतो आणि मित्रांना वगैरे कॉल लावले की उद्या कार्यक्रम आहे या. ओके तर काय आजच्या पुरतं एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.